नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत 17 जानेवारी 2026चा करंट अफेअर. शेवटपर्यंत नक्कीच राहा. चला सुरू करूया. महानगरपालिका निवडणूक 2026. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. केव्हा झाले? मतदान किती होते ते ती 15 जानेवारी 2026 रोजी झाला. केव्हा झाला? 15 जानेवारी 2026 रोजी. आणि निकाल लागला 16 जानेवारी 2026 रोजी. आणि एकूण महानगरपालिका 29 आहेत आणि एकूण जागा होती 2869. किती जागा होती? 2869 महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये. हा बघा वोटिंग. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणाचा ठरला? भारतीय जनता पक्ष, बीजेपी. 29 पैकी 23 महानगरपालिकामध्ये सत्ता कोणाची होती? भारतीय जनता पार्टीची. राईट. आता पुढे चालूया. पक्षनिहाय नगरसेवक. भाजपाला मिळाले 14. संख्या किती आहेत? 1400 प्लस. शिंदे गटला मिळाले 397. काँग्रेसला मिळाले 324. राष्ट्रवादी म्हणजे की अजित पवार यांना मिळाले 160 आणि शिवसेना ठाकरे यांना मिळाले 153. आणि पक्ष आणि संख्या म्हणजे की MIM संख्या किती होती? 110. राष्ट्रवादी म्हणजे की शरद पवारला मिळाली 36. मनसे म्हणजे की 13 आणि अपक्ष व इतर मध्ये मिळाले 100. राईट. विशेष बाबी मध्ये पाहूया आता. विशेष बाबी. मुंबई महानगरपालिकेतील म्हणजे की BMC शिवसेनेचे 25 वर्षापासून असलेली सत्ता संपुष्टात आली. 25 वर्षापासून असलेले संपुष्टात आली. जालना इचलकरंजी महानगरपालिकासाठी पहिल्यांदा निवडणूक झाली. केव्हा झाली? पहिल्यांदा निवडणूक झाली. कुठे? जालना व इचलकरंजी महानगरपालिकासाठी. सई थोपटे पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण नगरसेवक ठरल्या. कोण? सई थोपटे हा पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण नगरसेवक. वय किती होती त्याची? 22 वर्ष. किती होती? 22 वर्ष. सई थोपटे. महानगरपालिका 74वी घटनादुरुस्ती महानगरपालिका आणि शहर स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. कलम 243 ते 243 ZG निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. राईट. सदस्य संख्या होती 65 ते 175. बृहन्मुंबई मनपा 227. येथे गुंतवू नका. बृहन्मुंबई मनपा कायदा कोणता? 1888 मुंबईसाठी. राईट. महाराष्ट्र मनपा कायदा 1949 मनपांसाठीच. भारतीय पहिली मनपा मद्रास 1988 म्हणजे की 1688. भारतातील पहिली मनपा मुंबई 1888. इथं गोंधळू नका. इथंच विद्यार्थी गोंधळतात. राईट. नावामध्येच भारतातील पहिली मनपा म्हणजे की मद्रास आणि महाराष्ट्रातील पहिली मनपा म्हणजे की मुंबई. राईट. आता पुढे चालूया. देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक. आता आपण म्हणणार आहोत देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक. महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालय शहरी भागामध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आली आहे. कोणती क्लिनिक? मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलेली आहे. घोषणा कोणी दिली? मेघना बोर्डीकर म्हणजे की मेनोपॉज क्लिनिकची सुरू करण्यात आली आणि त्याची घोषणा मेघना बोर्डीकर यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत. कोण? मेघना बोर्डीकर. राईट. या क्लिनिकच्या माध्यमातून तज्ज्ञाकडून वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य, समुपदेशन, हाडे, हृदय व हार्मोन तपासणी, औषधावर व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार. मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे
महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. कोण? महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यासाठी. मेनोपॉज म्हणजे की राजनिवृत्ती स्त्रियांच्या आयुष्यातील अशी अवस्था जेव्हा त्यांची मासिक पाळी कायमची थांबते. साधारणतः वयाच्या 45 ते 55 दरम्यान स्त्रियांच्या मेनोपॉज म्हणजे की रजोनिवृत्ती होतो. राईट. आता आपण बघणार आहोत ITBP. ITBPचे नवीन महासंचालक. ITBPचे नवीन महासंचालक बघूया आता. ITBPचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? शत्रुजीत सिंह कपूर. हा प्रश्न येऊ शकतो, तुम्ही याला इम्पॉर्टंट मध्ये टाकून द्या. भारत तिबेट सीमा पोलीस ITBP म्हणजे की भारत तिबेट सीमा पोलीस ITBPचे नवीन महासंचालक बनले कोण? शत्रुजीत सिंह कपूर. शत्रुजीत सिंह कपूर हे 1990च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे IPS कोण होते? हरियाणा कॅडरचे IPS होते. कोण? शत्रुजीत कपूर. राईट. यापूर्वी हरियाणाचे पोलीस महासंचालक राहिले म्हणजे की यापूर्वी ते हरियाणाचे पोलीस महासंचालक होते. यापूर्वी ITBPचे महासंचालक कोण होते? प्रवीण कुमार होते. म्हणजे की हा 2026 मध्ये झाले आणि 2025 मध्ये प्रवीण कुमार होते. राईट. प्रवीण कुमार यांची सीमा दल म्हणजे की BSF महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रवीण कुमारची. राईट. भारत तिबेट सीमा पोलीस ITBP ची स्थापना केव्हा झाली? 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या वेळी. म्हणजे की ITBP ची स्थापना केव्हा झाली? भारत चीन युद्धाच्या वेळी झाली 1962 मध्ये. इथं 2-3 प्रश्न निर्माण होतात. भारत चीन युद्धाच्या वेळी भारत चीन युद्ध केव्हा झाला? 1962 मध्ये. भारत तिबेट सीमा पोलीस ITBP ची स्थापना सुद्धा 1962 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. आणि कार्य कोण करते? भारत चीन सीमा सुरक्षा आणि हिमालयीन क्षेत्रात शांतता राखणे. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की ITBP चे कार्य काय आहे? तर भारत व चीन सीमा सुरक्षा आणि हिमालय क्षेत्रात शांतता राखणे. दॅट इज ITBP चे कार्य आहेत. राईट. आता पुढे चालूया. महत्वाचे वन लायनर बघूया आता. तर म्हणलं नुकतेच महाराष्ट्रात सिकल सेल ॲनिमियाच्या निर्मूलनासाठी अरुणोदय स्क्रीनिंग अभियानाची सुरुवात करण्यात आली. 16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 16 जानेवारी. स्टार्टअप इंडिया सुरुवात केव्हा झाली? 16 जानेवारी 2016 पासून झाली. राईट. स्टार्टअप इंडियाची सुरुवात. राईट. तर हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कोणता? 16 जानेवारी. मिझोरम भारतातील आल्याची राजधानी म्हणजे की गिंगर कॅपिटल म्हणून घोषित. मिझोरम. राईट. भारताची आल्यांची राजधानी म्हणजे की गिंबल कॅपिटल म्हणून घोषित. नुकतेच जागतिक बँक म्हणजे की वर्ल्ड बँकने 2026 साठी भारताच्या GDP वाढी दर 7.2% राहिली असा अंदाज वर्तविला. DRDO. आता बघू DRDO काय म्हणत आहे. DRDO ने मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल म्हणजे की MPATGM शास्त्र प्रणाली विकसित केली. मनोज कुमार गुप्ता उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले. कोण? मनोज कुमार गुप्ता उत्तराखंडचे उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले. कोण? मनोज कुमार गुप्ता. IIT कानपूर ने भारतातील पहिली पाय असलेली मोबाईल मॅनिप्युलेटर विकसित केली. कोणी? IIT कानपूरने. हा प्रश्न येऊ शकतो. कानपूर लक्षात ठेवा. पहिली पाय असलेली मोबाईल मॅनिप्युलेटर विकसित केली. आता वन लाईनर बघूया. आता भारत तिबेट सीमा पोलीस ITBP चे नवीन महासंचालक कोण होते? शत्रुजीत सिंह कपूर. 2025 चे कोण होते? प्रवीण कुमार होते. देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर आपलं उत्तर काय येणार? महाराष्ट्र. राईट. भारताची आल्यांची राजधानी म्हणून कोणाला ओळखली जाते? मिझोरम.
नुकतेच महाराष्ट्र किती नगरपालिका निवडणूक निकाल लागलेला आहे? 29. राईट. 2026च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष कोणाचा होता? भाजपा. आता MCQ बघूया. 5 का 1 बरोबर, 4 का 2, 29 बरोबर, 3 का 3 मिझोरम बरोबर. तर हे व्हिडिओ इथंच थांबूया. नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. राईट. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.